दिवा ते मुंब्रा दरम्यान जी घटना घडलेली आहे त्या घटनेनंतर आता बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत आणि अपघाताला नेमका जबाबदार कोण हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारतायत। इतकंच नाहीये तर लोकलची संख्या का वाढवत नाहीत, फ्रिक्वेन्सी का वाढत नाही असा सवाल सुद्धा विचारण्यात येतोय, उपलब्ध करण्यात येतोय। पाहूयात। जी घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि दुर्दैवी घटनेनंतर खऱ्या अर्थानं आता लोकांच्या खरं तर रिॲक्शन समोर येतात। सर जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे। एकतर सकाळी आपण कामावर जातोय आणि ही घटना घडते, कसं काय बघताय? खूप दुर्दैवी घटना आहे। मध्य रेल्वे आणि सेंट्रल ह्या सगळ्या एजन्सीजला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं निषेध करतो आणि ह्या लोकांना लवकरात लवकर म्हणजे त्यांच्या कामामध्ये पद्धत त्यांनी चेंज करावी आणि लोकांचा जीव वाचवावा ही आम्ही विनंती करतो त्यांना। आणि रेल्वे ट्रॅक्स हे जे सगळे नियोजन आहेत त्याला लवकरात लवकर चांगलं करावं त्या लोकांनी। तर इकडे आपण खूप पुढचं नियोजन करतोय, पण जो नियोजन आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपण लक्ष घालत असं मला वाटतं। आज केंद्र शासन आज जो हा मोठा अपघात झालाय तो अतिशय दुर्दैवी आहे। याला केंद्र शासन रेल्वे प्रशासन जबाबदार आहे। आज तुम्ही एका ठिकाणी बुलेट ट्रेन आणताना एका ठिकाणी जे काही मध्य रेल्वे आहे आज त्याच्यात फेऱ्या वाढवल्या पाहिजे, जास्ती ट्रेन सोडल्या पाहिजे, असे अपघात होणार नाही। आज तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळतात आहे, त्यामुळे अनेक वेळा आमच्या खासदार शिवसेनेचे खासदार यांनी अनेक वेळा लोकसभेमध्ये अधिवेशनामध्ये अरविंद सावंत साहेब असतील, अनिल देसाई साहेब असतील यांनी अनेक वेळा हा मुद्दा उपस्थित केला, पण त्याच्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केलंय। आज हे जे मृत्युमुखी पडले त्याला सर्वस्व जबाबदार रेल्वे प्रशासन आहे। त्यामुळे अशा पुन्हा घटना घडू नये हे रेल्वेने भविष्यात जबाबदारी गेली आणि जे काही मृत व्यक्ती आहे जे जखमी आहे त्यांना तात्काळ आर्थिक मदत त्यांनी जाहीर करावी। तर एकंदर आपण म्हणतोय की ट्रेनच्या फेऱ्या वाढवाव्या, तर वाढताना दिसत नाही। एसी ट्रेन येते पण जे नॉर्मल ट्रेन्स आहेत ते तिकडच्या तिकडे राहतात असं मला वाटतंय। एक माझं म्हणणं काय आहे की एसी ट्रेन ही कोणासाठी आहे? जे जास्त कमवतात त्यांच्यासाठी आहे, पण जे गरीब हातावर बोटं मोजून जगणारे आहेत त्यांच्यासाठी काय आहे? ते जे आम्ही कधी कधी बघतो की कसे जातात हे, म्हणजे जीवावर उदार होऊन ते रोज कामावर जात आहेत आणि ट्रेन लेट झाली तर त्यांना लेट होतो, लेट मार्क होतो, त्यांचं नुकसान होते। ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना या सरकारने केली पाहिजे, रेल्वे प्रशासनाने केली पाहिजे, हे आमचं मत आहे। तर आपण बघतोय सेंट्रल साईडला जिकडे आपण दिवाके होतोय अनेक लोकांची गर्दी वाढली, पण गर्दी वाढली तरी ट्रेनची संख्या तेवढीच असं तुम्हाला वाटतंय? म्हणून मी सांगितलं जे काही मध्य रेल्वे आहे आज दिवा, कळवा, मुंब्रा आणि जो काही पुढे आज जो काही इकडचा जो चाकरमानी आहे ते दिवसेंदिवस वाढतंय। त्याच्यासाठी रेल्वे प्रशासनाची एक जबाबदारी आहे की त्यांनी ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजे, डबे वाढवले पाहिजे। त्यामुळे सर्वस्व रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे। तुम्हाला कळलं असेल की 5 वर्षापूर्वी किती जे चाकरमानी आहे तो प्रवास करत होते, याचा आढावा घेऊन तर तुम्ही त्याच्यासाठी जर उपाययोजना केलं तर असे अपघात होणार नाही। बघू शकता एकंदर पाहिलं गेलं तर अनेक अशा गोष्टी करायला हव्यात आणि करत का नाहीत असा मोठा प्रश्न आता सगळीकडून उपस्थित केला जातोय। सुरेश सोबत श्रेयस सावंत, पुढार न्यूज, मुंबई।